पत्रकार संघाच्या सदस्यांनी कृपया स्टेजवर यावं. शहर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी कृपया स्टेजवर येईल. काही वेळातच आपण मध्यंतर घेणार आहोत. या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलं आहे ते शेखर वडणे यांना विनंती की आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. त्याचप्रमाणे आजची सन्माननीय उपस्थिती माननीय संजय जगताप यांनाही विनंती की आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. आपण आलेले सगळेच मान्यवर आहात, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात आपण या दोन व्यक्तींना, या मान्यवरांना या ठिकाणी स्टेजवर निमंत्रित करत आहोत. यानंतर आनंद भैया जगताप. आनंद आहे का? या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं की कर्तबगार पुरुषांच्या मागे प्रत्येक स्त्रीचा हात असतो आणि म्हणून तोच निकष थोडासा हे करून मी या ठिकाणी राजवर्धिनी जगताप आणि आमच्या शेखरच्या मिसेस योगिनी यांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण एक रुपया स्टेजवर यायचे दोघींनी. चला, मिसेस वडणे आणि राजवर्धिनी ताई. आनंद भैया जगताप आपण एक रुपया स्टेजवर यायचंय. चला आनंद भैया, चला. आता थोडं लवकर यायला शिका. 2-3 महिने तुम्हाला फार धावपळ आहे. पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि अगदी थोडक्यात मी आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय सुधीर भाऊ गुरव यांना विनंती करतो की प्रास्ताविकपर आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सुधीर भाऊ गुरव. सुस्वागतम. सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने सासवडकर रसिकांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि दीपावली सर्वांना सुखसमृद्धीची, आरोग्यदायी आणि भरभराटी जावो ही या ठिकाणी नम्र प्रार्थना करतो. सासवड शहर पत्रकार संघाचे उपक्रम हे अनेक प्रकारे वर्षभर सुरू असतात. आता आमच्या संघाला 20 वर्ष पूर्ण झाली. 2 दशकांची ही वाटचाल आणि अनेक नवीन उपक्रमांनी साजरी करत आहोत. आणि या 20व्या वर्षाच्या कार्यक्रमात हा संपूर्ण महिलांचा संच असलेला हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवला. आता संघाच्या वाटचालीमध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. सर्व सासवडकर नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि दिवाळी पहाटचा रंगत जाणारा कार्यक्रम हे या कार्यक्रमाचं मर्म आहे. आपल्या रसिकांची उपस्थिती आणि भरभरून दाद हा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा कार्यक्रमाबरोबर दरवर्षी प्रत्येक महिन्यात वेगवेगळे उपक्रम देत असतो. आता यानंतर संघाची 20 वर्ष पूर्ण झाली. संघ रजिस्टर झाला, त्याला 4 वर्ष पूर्ण झाले. संघाचा पहिला अध्यक्ष म्हणून मला 4 वर्ष या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी नवीन मी घोषणा करतो की यावर्षी आम्ही पुन्हा नवीन बदल केलेला आहे, कार्यकारिणी बदल केला आहे. या वर्षीचे अध्यक्ष म्हणून हेमंतराव दाखवले ते पुढील 2 वर्ष जबाबदारी सांभाळतील. उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र बर्गे हे या ठिकाणी उपस्थित आपली जबाबदारी सांभाळतील. त्यानंतर सचिव म्हणून गणेश मुळीक हे लोकमतचे पत्रकार या ठिकाणी कायम ठेवलेले आहेत. त्यानंतर खजिनदार म्हणून संभाजी महामुनी त्यांच्याकडे ही जबाबदारी आम्ही सोपवली. मुद्दाम या ठिकाणी सर्वांसमोर ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आज मला या ठिकाणी योग आला. कार्याध्यक्ष जीवनकड दैनिक सकाळ हे अशी ठिकाणी नवीन कार्यकारिणी आमची जाहीर केली. धन्यवाद भाऊ. खरं तर हे रोटेशन आहे म्हणून बदल आहेत आणि सगळेच तितक्याच ताकदीचे संघाचे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मुद्दा मला या सांगायचं आहे की थोडंसं श्री क्षेत्र आळंदीशी ज्योतिताई संबंधित मला ह्या ठिकाणी मुद्दा बोलायचा आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संत सोपानदेवाच्या भूमीतून, जेजूरच्या खंडेरायाच्या भूमीतून, वाद्यातून पुढे मार्गस्थ होते. आणि त्या काळामध्ये तन मन धन ओतून संजय जगताप पूर्ण सेवा त्या माऊलींच्यासाठी देत असतात. म्हणून तर तो खरा तो एक ऋणानुबंध आहे संजय जगताप आणि श्री क्षेत्र आळंदीचे माऊली. दुसरी गोष्ट, ज्योतिताई गोराणे ज्या आजच्या आपल्या प्रमुख अतिथी आहेत किंवा प्रथम गायिका आहेत, त्या सुद्धा श्री क्षेत्र आळंदीमध्ये आहेत. हा एक दुवा आहे. आणि शेखर वडणे हे जे तिसरे आपले दुसरे सन्मान्य अतिथी आहेत, त्याचं तर लग्नच माऊलींच्या साक्षीने झालेलं आहे. आळंदीमध्ये आज शेखरचं लग्न झालं. जोरदार टाळ्या करते या तिघांसाठी की श्री क्षेत्र माऊलीच्या अनुषंगाने हा खरं तर एक धागा आहे. हा खरं तर योगायोग असावा असंही मी समजतो. आणि यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने तिघांचा आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मी माननीय सुधीर गुरु यांना विनंती करतो की आपण माननीय संजय जगताप यांना या ठिकाणी पत्रकारांच्या वतीने सन्मानित करावं. उपस्थितांमध्ये सगळेच आमचे मान्यवर मंडळी आहेत. संजय अण्णा आहेत, मान्य विजयराव आहेत, हेमंत शेठ बोबळे, विजयसिंह वडणे,
सगळेच आमचे अजित जगताप सागर सर, प्रतिभांना पोमनांना मी उद्घाटनच त्यांच्या हस्ते प्रतिभांनाच्या हस्ते झालेलं आहे. सगळीच मंडळी मानाची आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर आपला दुसरा सन्मान मी माननीय बाळासाहेब कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण शेखर वडणे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. माननीय बाळासाहेब कुलकर्णी, खरं तर चंद्रशेखर नाव आहे त्याचं, पण ते सगळे आपण त्याला शेखरच म्हणतात. आम्ही आरेतुरे का म्हणतो, तरी तो जिल्ह्याचा अध्यक्ष असला तरी आपल्या सासवडकरचा तो योग आहे म्हणून त्याला जास्त आम्ही आरेतुरे म्हणत असतो. शेखरसाठी जरा जोरदार टाळ्या. निष्ठा, ध्येय आणि काम करण्याची कुवत असली की भाजपमध्ये किती त्याला प्रचिती मिळते किंवा किती त्याला यश येतं याची प्रचिती म्हणजे शेखर वडणे आहे. खरं तर जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. आमचे दुसरे सहकारी या शहराचे भाजपचे अध्यक्ष आनंद भैया जगताप, खरं तर दोन्ही तरुण मुलं दोन्ही दाढीवाले आहेत. आनंद भैयाचाही सत्कार या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी करतो. मी माननीय आमचे सचिव गणेश मुळी यांना विनंती करतो की आपण आनंद भैया यांना या ठिकाणी सन्मानित करावं. हे विजयराव बोलताना नाहीये, म्हणजे पण आता सध्याची तरुण आहे थोडीशी पडलेली आहे, ट्रेंड आहे. यानंतर आजच्या ज्या प्रमुख गायिका आहेत आमच्या ज्योतिताई बोराणे, त्यांचा सन्मान मी माननीय राजवर्धनताई यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख ज्योतिताई बोराणे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. माननीय ज्योतिताई बोराणे आणि सन्मान करतात राजवर्धनीताई. आणि मी अशी म्हटल्याप्रमाणे खरं तर कर्तबगार माणसांच्या मागं स्त्रीचा हात असतो आणि त्यात पत्नीचा असतो तो आणखी स्ट्रॉंग असतो. ग्रामीण संस्थेच्या वतीनं राजवर्धनताई खूप मोठं काम करत आहेत. खूप मोठं महिलांचं नेटवर्क आहे. आरोग्य असेल किंवा तुमचं आर्थिक स्वावलंबन असेल, रोजगाराच्या संधी असतील किंवा अगदी व्हायलन्स काय तुमचा खूप काय म्हणतो तुम्ही आपण घरगुती हिंसाचाराचे जे काही प्रकार असतील त्या सगळ्या क्षेत्रावर काम करणारी खरं तर ती ग्रामीण संस्था आहे. आणि त्यामुळे त्यांचाही सन्मान आम्ही खरं तर पत्रकारांच्या वतीने करणं संयुक्तिक वाटेल. म्हणून मी माननीय या ठिकाणी जीवनगड आपण या ठिकाणी राजगुरीताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जीवनगड यानंतर योगिता शेखरच्या मंडळी या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सन्मान मी माननीय संदीप जगताप आपण योगिताताईंना या ठिकाणी बुके देऊन यांचा सन्मान करावा. खरं तर भाजप पक्षाची शिस्त ही सर्वपरिचित आहे. वकील साहेब निर्वळे साहेब, भाजपची शिस्त सर्वपरिचित आहे आणि त्या शिस्तीतला हा जिल्हा अध्यक्ष भाजपचा आहे. एक प्रकारे ही एक शिस्त आणि पोलीस खात्यामध्ये शिस्त लावणारी ही त्याची मंडळी, असं खरं तर दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ही पुण्यामध्ये पुणे क्राईमला पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आहे. जोरदार टाळ्या खरं तर शेखरच्या विषयासाठी. यानंतर मी माननीय संजय जगताप यांना विनंती करतो, पण तत्पूर्वी खरं तर गेले 20 वर्ष हा आपला कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित म्हणजे होत आहे आणि ज्यांनी त्याच्यासाठी योगदान दिलं त्यांच्याप्रती थोडंसं कृतज्ञता व्यक्त करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून त्यांचा नामोल्लेख करणं त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. 2006ला 23 ऑक्टोबर 2006ला पहिला दिवाळी पहाट कार्यक्रम आपला जिजामाता गार्डनमध्ये झाला. त्यात मला वाटतं निरगुडे वकील आपले वकील निरगुडे साहेब किंवा अनेक मंडळी पहिल्यापासून आता गेले 20 वर्ष सातत्याने या उपक्रमाला उपस्थित आहे. तर माननीय चंदूकाका जगतापांनी आम्हाला त्या काळात खरं तर प्रोत्साहन दिलं आणि पहिला कार्यक्रम आपला 2006 मध्ये जिजामाता गार्डनमध्ये झाला. आणि मग त्यानंतर सातत्यानं 19-20 वर्ष कोणी ना कोणीतरी आम्हाला असं मार्गदर्शक आणि उत्साह देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्याला स्पॉन्सर भेटले. पण त्यामध्ये माजी आमदार अशोकराव टेकवडे, विद्यमान आमदार माननीय विजयबापू शिवतारे, माजी आमदार माननीय संजयजी जगताप, संजय गणपत जगताप यांच्या अण्णा, वामनतात्या जगताप, कल्याणशेठ जाधव, कादी मोरे, तुमच्या आमच्या ज्योतिताई खालच्या भोमकर, त्याचप्रमाणे दत्ताशेठ धुरंगे, राहुल शेवाळे, अशी अनेक मंडळी म्हणजे सगळ्यांचाच खरं तर आता या ठिकाणी उल्लेख करणं आम्ही क्रमप्राप्त समजतो. विशेषतः संजय जगतापांच्या ज्या काही संस्था आहेत त्याही आमच्या पाठीमागे कायम उभे राहिल्या आहेत. त्यामध्ये मग ग्रामीण संस्था असेल, पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स असेल
किंवा इतर काही संस्था असतील, ते सगळी मंडळी सातत्यानं आमच्या पाठीमागे उभे असल्यामुळे खरं तर हा कार्यक्रम होतोय. खरं तर जोरदार काय खरं तर या सगळ्या प्रायोजकांचा नंतर संजय जगतापांना विनंती करतो की आपण शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी बोला. आज आपल्या सासवडमध्ये दिवाळीच्या या रम्य सकाळी सातत्याने गेली 20 वर्ष दिवाळी पहाटचा कार्यक्रम सासवड पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी पार पडत असतो आणि आपल्या सगळ्यांचीच दिवाळी रम्य होते. खरं म्हणजे एखाद्या गोष्टीचं सातत्य ठेवणं याच्यासारखं कौतुक दुसरं कुठलंच नसतंय. 2000 मला वाटते 4-5ला हे सभागृह तयार झालं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने सासवडची एक सांस्कृतिक ओळख त्या ठिकाणी सुरू झाली. त्याच्यामध्ये पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी होणारी दिवाळी पहाट, आचार्य यात्रे प्रतिष्ठानचं असणारं साहित्य परिषद दरवर्षीची, किंवा सासवड सांस्कृतिक मंडळ असेल, सासवडमधील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक काम करणारी मंडळी असतील, त्यांनी सातत्याने हे नाट्यगृह त्या ठिकाणी लाईव्ह ठेवण्याचं काम केलं आणि एक वेगळी आगळी सांस्कृतिक ओळख झाली. आपण शंका घ्याल की मी हे का म्हणतोय, कारण आज जेजुरीला एक कार्यक्रम आहे आणि 1 वर्षापूर्वीच आपण तिथं खूप छान नाट्यगृह ह्याच्याच तोडीचं पण थोडंसं लहान तयार केलं आणि आज तिथे कार्यक्रम आहे. दुर्दैव असं परवाही आम्ही एक छोटा कार्यक्रम घेतला होता, कालही घेतलं, तिथली सिस्टीम सगळी बंद होती कारण तिथे सातत्य नाही. आता सागर सर या ठिकाणी आहेत, विजयदादा आहेत किंवा बोंगळे साहेब आहेत. एखाद्या वास्तू तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य राहिलं की आपोआप ते गावाचा चेहरा मोहरा बदलतो आणि मला वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये जेजुरीकर सुद्धा एक चांगला सांस्कृतिक महोत्सव त्या मल्हार नाट्यगृहामध्ये घेतील. आम्ही सुरुवात पण त्याची केली आहे. परंतु मी खरोखर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या सासवडकरांना सांगावं लागत नाही की ज्या युटिलिटी आहेत त्या कशा प्रकारे त्याचं महत्व वाढवत जायचं. कारण सासवडचं नाव आज देशामध्ये जायचं कारणच सासवडकर आहे. आपणच सगळ्यांनी नेहमी, मला आठवतंय जिथे जिथे जातो म्हणजे अनेक व्यक्तींना महाराष्ट्रातल्या भेटायचा प्रसंग येतो आणि प्रत्येकाकडे गेल्यानंतर असं कळतं की आपला एखादा सासवडकर तिथे जातो आणि तिथल्या पाहुण्यांना किंवा मित्रांना म्हणतो की तुम्ही सासवडला येऊन बघा नगरपालिका कशी पाहिजे किंवा गाव कसं पाहिजे किंवा आमच्या बगीचा कसा आहे. आणि ही खरं म्हणजे ही गोष्ट तिथल्या राजकीय व्यक्तीच्या किंवा तिथल्या एखाद्या उद्योगपतीच्या कानापर्यंत जाते आणि मग तो आपल्याला हे करतो. कारण हा जो प्रकार आहे शेवटी आपण सामूहिकपणे सगळी मंडळी ओनरशिप आपल्या गावाला आकार देण्याचं, सांस्कृतिक उंची वाढवण्याचं काम करतं आणि ही भावना खरोखर मला वाटतं की ही सासवडकरांच्या मध्ये आहे. आजच्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आणि आमचे नेते जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी वडणेताई या ठिकाणी उपस्थित, सासवड शहरचे अध्यक्ष भैया राजवर्धनी तर त्या माझ्या अर्धांगीने दादा, त्यामुळे त्या बरोबरच असणारे आपले आदरणीय मांडरे साहेब आहेत. त्यांची म्हणजे दरवर्षी नेहमी कुठे भेट नाही झाली तरी इथे नक्की होती. आज नेवशे साहेब या ठिकाणी आहेत. अनेक दिवस झालं तुमची लेखणी आणि लेख आम्ही आतुरतेने वाट बघतोय. तुम्ही सोशल मीडियावरती लिहिताय पण पत्रकारितेमध्ये पण लिहावं. आदरणीय गौरवदादा या ठिकाणी आहेत. सर्वच पत्रकारांच्या मध्ये आदरणीय दाखवले साहेब या ठिकाणी, आपली वर्गीय आदरणीय सुधीर भाऊ अध्यक्ष आणि खरं म्हणजे जे मार्गदर्शक स्तंभासारखे 20 वर्ष पत्रकार संघाच्या मागे उभे आहेत. त्याचप्रमाणे आमचे निलराव वडणे, त्याचप्रमाणे खरं म्हणजे पत्रकारांनी किती लिहिलं तरी पेपर घरापर्यंत पोहोचवायचं ज्यांचं काम आहे आणि तो वाचकांपर्यंत वेळेमध्ये पोहोचवण्याचं काम जे करतात ते तानाजीराव या ठिकाणी आहेत. आमचे तरुण सहकारी पत्रकार आहेत, संदीपराव आहेत या ठिकाणी, गणेशराव आमचे वर्गमित्र, आदरणीय कुलकर्णी साहेब आणि भाऊ हे मला वाटतं स्तंभासारखे नेहमी सर्व पत्रकारांच्या पाठीशी उभे आहेत. आमचे महामुनी जे आहेत या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी केवळ मीच नाही तर समोर बसलेले सर्व प्रेक्षक, विजयदादा असतील, आदरणीय बोंगळे साहेब असतील, विजूभाऊ वडणे आहेत, कोलते काकी आहेत, संजय अण्णा आहेत, प्रदीप अण्णा आहेत, सागर सर आहेत, काकडे सर आहेत,
त्याचप्रमाणे आमचे संजय राव आहेत, ते सांस्कृतिक वारसा सातपुरता ठेवतात, ॲडव्होकेट आजपत असतील, सगळ्यांच्याच वतीने मी खूप मनापासून आपलं सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण ह्या दिवाळी पहाटच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांनाही दिवाळीला एकत्र पहाटे आणि अशा रम्य ठिकाणी एकत्रितपणे ठेवण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय. मी मनापासून पत्रकार संघालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपणा सर्वांनाही दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो. हे वर्ष सुख समृद्धीत आणि भरभराटीत आपल्या सर्वांना जावं, त्याच मनापासून शुभेच्छा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलं आहे ते माननीय शेखर वडणे, त्यांना विनंती करतो की आपणही शुभेच्छा मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय श्रीराम. आज पत्रकार संघ आयोजित आपला दिवाळी पहाटचा हा रम्य पहाटे जो कार्यक्रम होतोय, खरं तर त्याचं प्रायोजकत्व आम्हाला मिळालं त्याबद्दल मी खरं तर पत्रकार बंधूंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज जल्लोष सप्तसुरांचा, जागर स्त्री शक्तीचा, म्हणजे खऱ्या अर्थाने जल्लोष सप्तसुरांचा, जागर स्त्री शक्तीचा, म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर. आज पाहिलं असेल की आपले जे कार्यक्रम जे आयोजित करतात त्याच्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे, तर त्या दृष्टीने हा कार्यक्रम खूपच चांगला आहे आणि त्याच्यामध्ये पत्रकारांचं आत्ता विशेष कौतुक. समाजमानाचा आरसा म्हणून ते काम करत असतात. म्हणजे आपल्यातल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे पत्रकार बंधूंमुळे शक्य होतं. आपल्या सासवडकर नागरिकांनाही मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येणारी दीपावली आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येवो, आपल्या आयुष्यामध्ये नवबदल घडवू. आपण पाहिलं असेल हिंदू संस्कृतीमध्ये दीपावलीचा सण खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहतोय की आपल्यामध्ये आपण सगळे कुटुंब आपण दीपावलीच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहोत. आपले सर्व आप्तेष्टांना आपण फराळासाठी बोलवतो, पण एक संदेश मात्र आम्ही आज देऊ इच्छितो की आपल्या आजूबाजूला जे दलित, वंचित, गोरगरीब लोक राहतात त्यांच्याही घरी दिवाळी व्यवस्थित चालली आहे का हे पाहणंही आपलं कर्तव्य. तर त्या दृष्टीने आम्ही सरांनी नुकतंच काल आम्ही चर्चा केली आणि आम्ही प्रत्येक पालावर दिवाळी करण्याचं आम्ही ठरवले की ह्या दिवाळीमध्ये आम्ही प्रत्येक पालातल्या घरापर्यंत, कारण ते गोरगरीब जनता घरदार सोडून त्यांच्या व्यवसायानिमित्त आर्थिक परिस्थितीमुळे आज आपल्या समाजामध्ये आजूबाजूला पालांमध्ये राहत आहेत. तर आपणही सासवडकर नागरिक सुज्ञ आहोत. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढाकार घेत असतो. आज पाहिलं देशामध्ये सासवड नगरीचा आज आपल्याला नंबर लागतो स्वच्छतेमध्ये किंवा कुठलीही संस्कृती असो त्याच्या आपण अव्वल आहोत. तर याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला लोक जे राहतात, जे गोरगरीब जनता राहते, तर त्यांच्याही घरी आपण एक आशेचा दिवा म्हणून आपण सगळ्यांनी जायचं. तर याचबरोबर आपल्या सर्वांना मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि विशेष म्हणजे आजचा कार्यक्रम आचार्य यात्रे भवनमध्ये होतोय, म्हणजे 20 वर्ष झाले इथे होतोय, पण पत्रकार आणि आचार्य यात्रे यांचं खूप मोठं नातं, ज्यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली असे आपल्या महाराष्ट्राचे एक गौरव आचार्य यात्रे यांच्या सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम होतोय. हा दूरदर्शनकरा योग आहे. तर ह्या दृष्टीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि दीपावलीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण देशाप्रती खूप सन्मानाने आपण एक घोषणा द्यायची आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद शेखर. खरं तर घराघरात दिवाळी साजरी होत असताना वंचिताची, उपेक्षितांची दिवाळी सुद्धा साजरी होणं गरजेचं आहे, असा सुंदर विचार त्यांनी या ठिकाणी मांडला आणि त्या पद्धतीने ते काम करत आहेत. पत्रकार संघाच्या या कार्यक्रमासाठी अनेक लोकांनी रील दिल्या. या ठिकाणी नीताताई सोबागडे आहेत, आमचे आशफाक बागवान आहेत, सागर सर, वसंतराव ताकवले, संजय चव्हाण, कारभारी, रमेश कारभारी, अनेक लोकांनी. आणि पत्रकारांच्या पाठीमागे कुठेतरी ही सगळी मंडळी आहेत हे मुद्दाम आवर्जून सांगायचं. संदीप टिळेकर आमचे परवा त्यांनी भोपाळ ते भैरवी छान कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आज संध्याकाळी सुद्धा पुरंदर मेडिकल असोसिएशनचा दीपसंध्या हा कार्यक्रम याच ठिकाणी 5:30-6 वाजता काहीतरी होणार आहे. डॉक्टर प्रवीण जगताप आणि सगळीच त्यांची मेडिकल असोसिएशन तो सादर करत आहे. तर मला सांगताना मुद्दाम आमदार साहेब सांगायचे की सासवडची सांस्कृतिक भूक वाढलेली आहे आणि ती पुरे करण्याचं काम आता आपलं आमच्या सगळ्यांना करायचे. तर संदीप इनामके आहेत कला दिग्दर्शक, त्याचा तर ते खरं भ्रमंती सदर
सगळं आता सगळ्या परिसराचं. परवाच मी मला वाटतं जयसाहेब पुरंदरेची एक मुलाखत त्या सदरामध्ये घेतली होती. हे सांगण्याचा उद्देश असा की कुठेतरी सांस्कृतिक ह्यांनी सुद्धा हे सासवड वाढत आहे. काही दिवसावर निवडणुका आले, खरं तर आपला हा राजकीय स्टेज नाही आहे, परंतु तरीसुद्धा खूप अनेक इच्छुकांची खरं तर मांदियाळी आता पण तयार झालेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा खरं तर आम्ही आत्तापासूनच शुभेच्छा देत आहे. 3 महिन्यात वेळ आहे. भैया आनंद भैया आहे या ठिकाणी. तर सगळ्यांचा म्हणजे कुठलाही पक्षही न सांगता म्हणजे सगळ्यांसाठी त्या शुभेच्छा आहेत. आपण पुन्हा एकदा कार्यक्रम जॉईन करण्यासाठी 17 मान्य गणेश मुळीक यांना खरं तर आभार व्यक्त करणं. आभार खरं तर आभाराचा भार कशाला, सत्काराचे हार कशाला, तुमच्या आमचं नातं जवळचं, त्या नात्याला दार कशाला असं म्हणायचं असलं तरी एक औपचारिकता म्हणून आणि सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून गणेश मुळीक आपला आभार व्यक्त करतील आणि मग आपला पुढचा कार्यक्रम सुरू. नमस्कार. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. गेली 20 वर्षापासून आपण या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात. सासवडकरांचे प्रथम अभिनंदन आणि सर्व सासवडकरांचे आभार. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.